एका पाटलाच्या घरी पुराणिक बुवा पुराण सांगायला गेलेला होता. पुराण म्हणजे पोळीचं खायचं पुराण नाही. पुराण म्हणजे ग्रंथ. मला माहिती ना तुमच्या डोक्यात खायचं दिसत आहे. पुराण म्हणजे ग्रंथ, कथा सांगायला गेलेले होते. पाटलांनी दौंडीवाल्याला बोलवलं. पाटील म्हणलं जा गावात दौंडी देऊन सांग, पाटलाच्या घरी पुराणिक बुवानी पुराण सोडलेले आहे, सगळ्यांनी श्रवणासाठी या, कोणीही मोकळ्या हाताने येऊ नका. पाटलाच्या घरी पुराणिक बुवानी पुराण सोडलेले आहे, सगळ्यांनी श्रवणासाठी या, कोणीही मोकळ्या हाताने येऊ नका. ह्यो दौंडीवाला गेला गावात, मोठ्याने दौंडी दिली. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, पाटलाच्या घरी पुराणिक बुवानी पुराण सोडलेले आहे, सगळ्यांनी सरणासाठी या, कोणीही मोकळ्या हाताने येऊ नका. ऐका हो ऐका, पाटलाच्या घरी पुराणिक बुवानी पुराण सोडलेले आहे, सगळ्यांनी सरणासाठी या, कोणीही मोकळ्या हाताने येऊ नका. अख्ख्या गावात चर्चा. फार चांगला होता पुराणिक बुवा, कधी कोणाकडे जास्त दक्षिणा मागितली नाही. फार चांगला होता पुराणिक बुवा. महिलांच्या टोळ्याच्या टोळ्या पाटलाच्या घरी निघाल्या, माणसे पाटलाच्या घरी निघाली. दौंडीवाल्यांनी काय सांगितलं होतं, मोकळ्या हाताने येऊ नका. मग काही निमडक, बांबू, पांढरं कापड, सुतळी, लाया, मुरमुऱ्या सगळंच घेतलं. ही अशी गर्दी झाली पाटलाच्या अंगणात. पुराणिक बुवा घरात जेवण करीत होते. बायका पुसू 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 रडत होत्या. गळ्यात हुंका होता, डोळ्यात अश्रू होते. काही काढलं तर राहवलंच नाही. एकीने ही हांबरडा फोडला, एकदा तरी भेटा ना, एकदा तरी माझ्याशी बोला ना, हे पुराणिक बुवा. पुराणिक बुवा पाटलाच्या घरात जेवण करीत होता. पुराणिक बुवा बाहेर आला. पुराणिक बुवानी पाहिलं, मडकं, पांढरं कापड. पुराणिक बुवानी एकाला हळूच विचारलं, हे सगळं कोणासाठी रे, हे सगळं कोणासाठी रे. तो याळूच म्हणाला, तुमच्यासाठीच. जी बाई म्हणत होती ना एकदा तरी भेटाना, तिने पुराणिक बुवाला पाहिलं, चकाट धूम पळाली, म्हातारी उलटून पडली. विठाला विठाला.